तुझ्या सोबतीने ज्या आजच्या भागाची सुरुवात होते नुपूर आणि मल्हार पासून. तर आता मल्हार नुपूर सोबत बोलत असतो आणि म्हणतो बिझनेस साठी सगळ्यात महत्वाच्या गोष्टी काय काय आहेत. टिफिन सर्व्हिसेस साठी गरजेची असलेली जागा ते तर आहे आपल्याकडे असं म्हणतो मल्हार. कुठली जागा असं म्हणते आता नुपूर. तू विसरतेस का आपल्या घरात किती मोठं किचन आहे, त्यात सगळ्या मॉडर्न फॅसिलिटीज अवेलेबल आहेत असं म्हणतो मल्हार. सगळं सोपं वाटतं ना तुम्हाला मल्हार सर असं म्हणते नुपूर. सोपंच तर आहे असं म्हणतो मल्हार. मग तर काही बोलता येईल असं म्हणते नुपूर. घरातल्या किचन मधून डब्याचा बिझनेस चालू केला आणि मग तो इतका मोठा बिझनेस झाला की 15 टिफिनचा 500 टिफिन झाले. माझ्या हाताखाली 100 लोक कामाला आले. आमचं ऑफिस म्हणजे लांब सडक उंच काचेची बिल्डिंग झाली आणि तुम्ही म्हणताय तसं बिझनेस एम्पायर चालू झालं. असा कसलाही विचार न करता बोलता आलं ना तर काहीही बोलू शकतो आपण असं म्हणते नुपूर. नुपूर ह्याला विचार न करता बोलणं नाही म्हणत असं म्हणतो मल्हार. ह्याला मोठी स्वप्न बघणं म्हणतात असं म्हणतो मल्हार. आणि जर मोठी स्वप्न नाही बघितली तर मग ती पूर्ण कशी होणार. तू आता जे काय बोललीस ना त्यातला प्रत्येक शब्द खरं ठरणार आहे असं म्हणतो मल्हार. स्वप्न बघताना प्रॅक्टिकल विचार करणं सोडून द्यायचं असतं का हो असं म्हणते नुपूर. मला सांगा ना कुठे आपल्याकडे जागा असं म्हणते ते. डब्बा सर्व्हिससाठी कुठे जागा आपल्याकडे असं म्हणते नुपूर. अगं जागेचा काही प्रॉब्लेम नाहीच आहे आपल्याला असं म्हणतो तो. आताच सांगितलं ना आपल्या घरामध्ये आहे किचन, खूप मोठं आहे ते किचन असं म्हणतो मल्हार. तुम्ही गोष्ट विसरताय मल्हार सर. या घरात फक्त आम्ही दोघे नाही राहत, बाकीचेही राहतात असं म्हणते नुपूर. त्यांची परमिशन नको घ्यायला का असं म्हणते ती. नाही 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 असं म्हणतो मल्हार. घरातले सगळे आपले आहेत ना, आपल्याला देतील ते लगेच परमिशन. डोंट वरी अबाउट दॅट असं म्हणतो मल्हार. परत तेच फक्त हेच नाही, सगळ्या गोष्टी तुम्ही खूप ओव्हर सिम्प्लिफाय करता असं म्हणते आता नुपूर. एवढं सोपं नसतं मल्हार सर असं म्हणते ती. तुझ्यासारख्या मुलगीला का अवघड आहे असं म्हणतो मल्हार. तू टॅलेंटेड आहेस, मेहनती आहेस, जिद्दी आहेस, तुला हे सगळं सहज पॉसिबल होईल असं म्हणतो तो. आणि खरं सांगू का नुपूर, मला तुझा खूप अभिमान वाटतो. म्हणजे तुझ्या जागी मी असतो ना तर नवऱ्याकडून पैसे घेऊन भावाचं लोन लगेच फेडून टाकलं असतं असं म्हणतो मल्हार. पण तुला हे सगळं स्वतःच्या हिमतीवर करायचंय. मला खरंच खूप आवडलं तुझं हे फायटिंग स्पिरिट असं म्हणतो तो. आय एम प्राऊड ऑफ यू. हे बघ मला मान्य आहे लढाई तुझीच आहे, पण मला फक्त माझ्या परीने तुझी मदत करू दे ना थोडीशी असं म्हणतो तो. ठीक आहे, पण सगळ्यात आधी आपल्याला रेवती मावशींशी बोलावं लागणार आहे असं म्हणते नुपूर. हो असं म्हणतो मल्हार. हा खूप मोठा टास्क आहे नाही का असं म्हणतो तो. आपल्या बिझनेस मीटिंगचा पहिला अजेंडा रेवती मावशीची परमिशन असं म्हणतो मल्हार. तर आता मल्हार लिहून घेत असतो सगळ्या गोष्टी एका व्हाईट बोर्ड वरती आणि नुपूर सगळं बघत असते. आणि नुपूर टिफिन सर्व्हिसेस लिहिलेलं असतं त्या बोर्डवरती. तर आता रेवती मावशीला दाखवले आणि तिथेच व्हिडिओ बनवत असते जिया. तर आता नुपूर येते तिथे आणि म्हणते जिया. तर रेवती मावशी तिथेच असतात. तर आता नुपूर दाखवते तिला रेवती मावशी म्हणून. तर आता जिया जाते आणि म्हणते मम्मा अगं नुपूर वहिनी आली आहे, पाहिलं नाहीस का तू असं म्हणते ती. पाहिलंय असं म्हणते रेवती मावशी. अगं तिला बोलायचंय तुझ्याशी असं म्हणते जिया. पण मला तिच्याशी बोलायचं नाही असं म्हणते रेवती मावशी. मा असं म्हणते जिया. रेवती मावशी असं म्हणते नुपूर. तेवढ्यातच मल्हार येतो. मला फक्त 2 मिनिटं बोलायचे तुमच्याशी असं म्हणते नुपूर. मला ना पुन्हा एकदा माझ्या पायावर उभं राहायचं असं म्हणते नुपूर. तर मल्हार सुद्धा तिथेच असतो. त्यासाठी मी टिफिन सर्व्हिस सुरू करण्याचा विचार करते असं म्हणते नुपूर. हे सगळं तू मला का सांगतेस असं म्हणते आता रेवती मावशी. कारण मी असं म्हणत होते की त्या टिफिन सर्व्हिसचा एक छोटासा सेटअप इथे ह्या किचनमध्ये सुरू करायचं असं म्हणते नुपूर. तर रेवती मावशीला काय आवडत नाही, बघतच राहतात त्या नुपूरच्या चेहऱ्याकडे. त्याची परवानगी असं म्हणते नुपूर तर देणार नाही असं पण जोरात ओरडतात रेवती मावशी. परवानगी मिळणार नाही असं म्हणतात त्या, कारण मला हे मान्य नाही असं म्हणतात त्या. हे घर आहे माझं, इथे माणसं राहतात. एकदा तुझी टिफिन सर्व्हिस चालू झाली की बाहेरच्या माणसांची ये जा, तुझे ते टिफिन, हा सगळा गोंधळ नकोय मला असं म्हणतात त्या. मावशी मी पूर्ण प्रयत्न करीन की असा काही पसारा होणार नाही, पण काय आहे की आता मला खरंच खूप पैशांची गरज आहे असं म्हणते नुपूर. हवं तर काही दिवसांनी मी तो सेटअप दुसऱ्याकडे शिफ्ट करीन, पण तोपर्यंत मला इथे करू द्या प्लीज. नाही नका म्हणू असं म्हणते ती. मला तुझी कारणं ऐकायची नाही आहेत असं म्हणतात आता मावशी. आज तुला परमिशन दिली तर तू टिफिन सर्व्हिस सुरू करशील आणि उद्या काहीतरी दुसरं चालू करशील असं म्हणतात त्या. ह्या घराचं ऑफिस करून ठेवायचंय का तुला असं म्हणतात त्या. असं नाही होणार आहे रेवती मावशी, मी फक्त तुमची परवानगी घ्यायला नाही आली आहे, मला तुमचा आशीर्वाद सुद्धा हवाय असं म्हणते नुपूर. सगळं कळतंय मला असं म्हणते रेवती मावशी. आशीर्वादाच्या नावाखाली परवानगी घ्यायला आली आहेस तू असं म्हणतात त्या. आणि समजा मी नकार दिला तर तू ऐकणार आहेस असं म्हणते रेवती मावशी. मग कशाला नाटकं करतेस माझी परमिशन घ्यायची असं म्हणतात त्या. तू तेच करणार आहेस ना जे तुला हवंय. मम्मा अगं ती परवानगी मागते तर असं म्हणते जिया. जिया तुला ह्यातलं काय कळत नाही, तू मध्ये पडू नकोस असं म्हणतात मावशी. आणि तू ग मी परवानगी वगैरे देणार नाहीये आणि नाटकं करू नकोस इथून असं म्हणते रेवती मावशी. तर आता मल्हार म्हणतो मावशी पण असं म्हणतो तो. तर सर थांबा असं म्हणते नुपूर. जर रेवती मावशींना हे बरोबर वाटत नसेल आणि त्या परवानगी देणार नसतील तर मला माझं टिफिन सेंटर सुरू नाही करायचं असं म्हणते नुपूर. तर आता नुपूर येऊन जाते तिथून. रेवती मावशीचं मात्र वाचून होतं. मग तेवढ्यातच मल्हार येतो तिथे.
मावशी तुला माहित नसेल तर सांगतो असं म्हणतो मल्हार. नुपूर ही टिफिन सर्व्हिस तिच्या दादाचं कर्ज फेडण्यासाठी चालू करते असं म्हणतो मल्हार. मी म्हणालो होतो तिला की मी पैसे देतो म्हणून, पण ती नाही म्हणाली. मावशी तिला खूप गरज आहे ग आपल्या मदतीची असं म्हणतो मल्हार. आणि मला असं वाटतं आपल्याला जमेल तेवढी मदत आपण तिला करायला हवी असं म्हणतो मल्हार. तर रेवती मावशी म्हणते, मल्हार मी माघार घेणार नाही, मी तुला सांगितलंय. आता तुम्ही ठरवा तुम्हाला काय करायचंय ते. उगाच परवानगी वगैरे मागायची नाटकं माझ्यासमोर करू नका असं म्हणते रेवती मावशी. मम्मा असं म्हणते जिया, अगं तीच नुपूर आहे जी तुला खूप आवडायची असं म्हणते जिया. ही ती नुपूर नाही आहे असं म्हणते मावशी. मावशी पण माणुसकीचा प्रश्न आहे का हा? माणुसकीच्या असं म्हणतो तो. तू ऐकणारच नाही आहेस का माझं असं म्हणते आता इथे मावशी. तुम्हाला ह्याच विषयावर बोलायचं असेल ना तर प्लीज निघून जा, नाही तर मी तर निघून जाते इथून असं म्हणते. तिने निघून जाते ती तिथून. मावशी ऐक तरी असं म्हणतो मल्हार. तर आता जिया पण थांबत असते मात्र निघून जातात मावशी. तर आता खूप विचलित झालेलं दाखवलंय मल्हारला. तर आता रेवती मावशी किचनमध्ये येतात. परवानगी हवी आहे तिला. परवानगीची नुसती नाटकं, आत एक बाहेर एक असं म्हणतात मावशी. आणि सगळं आदळआपट करायला लागतात किचनमध्ये. आधी गेस्ट रूम मध्ये घुसली, आता मल्हारच्या रूम मध्ये घुसली. आता तिला माझ्या स्वयंपाक घरावर ताबा मिळवायचा आहे असं म्हणून आता आपटत असतात सगळं सामान. तेवढ्यातच तायडे येते. एक दिवस ना त्या घरावर ताबा मिळवणार आहे ही नुपूर असं म्हणते ती. काय झालं काकू, एवढी आदळआपट का करतेस तू काकू असं म्हणते आता तायडे. काय काय केलं त्या नुपूरने असं म्हणते ती. काय करणार आहे अजून? आपल्या घरातून तिला टिफिन सर्व्हिस चालू करायची आहे इथून असं म्हणते आता मावशी. परवानगी मागायला आली होती माझ्याकडे, मी तिला डायरेक्ट नकार दिला आणि म्हटलं की ह्या घरात हे अजिबात चालणार नाही असं म्हणते ती. ह्या बंगलातून ती ही टिफिन सर्व्हिस सर्व करणार आहे असं म्हणते आता तायडे एकदम आश्चर्यचकित होऊन. हो असं म्हणते मावशी. तायडे तू अगदी बरोबर बोलली होतीस. तिला एक दिवस आपल्या घरावर ताबा मिळवायचाय, पण मी असं होऊ देणार नाही असं म्हणतात मावशी. ही मुलगी घरात आल्यापासून एक गोष्ट मनासारखी होत नाही असं म्हणतात मावशी. काही चांगलं घडत नाहीये. मल्हारला हे सगळं दिसत नाही. हा तो पार वेडा झालाय तिच्या प्रेमात. दिवस रात्र फक्त नुपूर 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 असं म्हणतात मावशी. माझ्याकडे आला होता तिच्या टिफिन सर्व्हिससाठी परमिशन घेण्यासाठी, माझी समजूत काढण्यासाठी. मी नाही सांगितलं, डायरेक्ट आणि निघून आले तिथून असं म्हणते मावशी. तर विचार करत असते त्या आयडी. पर काकू तू आता नकार दिलास म्हटल्यावर नुपूरला टिफिन सर्व्हिससाठी वेगळी जागा शोधावी तर लागेलच असं म्हणते ती. शोधू दे असं म्हणते मावशी. त्यांना बाहेर काय गोंधळ घालायचं ते घालू दे, मला फरक पडत नाही असं म्हणतात मावशी. मी माझ्या घरात हे सगळं खपून घेणार नाही असं म्हणतात त्या. आणि महत्वाचं खानविलकराच्या घराचा आणि त्यांच्या नावाचा मी तिला दुरुपयोग करू देणार नाहीये बस असं म्हणते ती. चुकतेस तू काकू. नुपूर ह्याच घरात बिझनेस करणार. इथे माझ्या डोळ्यासमोर तिचा हा कॉन्फिडन्स हळूहळू ढासळताना बघणार आहे मी असं म्हणते तायडे. सुरुवात टिफिन सेंटरची नाही, सुरुवात नुपूरच्या शेवटाची आहे असं म्हणते तायडे. जाऊ दे असं म्हणतात मावशी. मी का तिच्याबद्दल बोलतीये? त्या अपशुगुनी मुलीबद्दल बोलून मला माझा पूर्ण दिवस बर्बाद करायचा नाही आहे असं म्हणतात त्या. एवढं बोलून त्या निघून सुद्धा जातात आणि ताडे मात्र तिथेच किचनमध्ये थांबलेली असते. किती छोटीशी गोष्ट मागितलीस तू नुपूर. किचन हवंय तुला, जागा हवी ना टिफिन सर्व्हिस चालू करण्यासाठी, मी देते ना. देते मी जागा. वेट असं म्हणते ती आणि काहीतरी फोनमध्ये बघते बघा प्रेक्षक हो. आणि काहीतरी एक नोटिफिकेशनचा आवाज येतो. तुझ्या नवीन बिझनेससाठी तुला खूप 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 शुभेच्छा असं म्हणून बहुतेक पाठवते ती मेसेज नुपूरला. तर आता नुपूर मात्र चालत असते रात्रीच्या वेळी आणि ती जात असते कुठेतरी. काय करायचं आता, कसं चालू करायचं टिफिन सेंटर, कसं जमून येणार आहे सगळं आणि कसं सगळं मार्गी लागणार आहे असं म्हणत असते ती. तेवढ्यातच मल्हार येतो. तर आता ती जाते घरातून बाहेर. तर आता मल्हार टाइम बघतो कारण खूप रात्र झालेली असते ना. तर तो चालत चालत येतो. तर आता ड्रायव्हर म्हणतो सर निघतो मी, ही आहे कारची चावी असं म्हणतो तो. ऐक ना तुझी बाईक देतोस मला, मी जरा जाऊन येतो असं म्हणतो तो. ओके सर चालेल असं म्हणून ड्रायव्हर देतो बाईकची चावी. तर आता मल्हार बाईक घेतो त्या ड्रायव्हरची आणि आता तो चालू करतो. तर आता नुपूर गेलेली असते तिच्या पाठीमागून मल्हार सुद्धा जातो टू व्हीलर घेऊन. तर आता टपरीकडे जात असते नुपूर. तर आता मल्हार येतो आणि म्हणतो गुड इव्हनिंग मिसेस खानविलकर, चला मी तुम्हाला सोडतो असं म्हणतो मल्हार. कुठे निघाला तसं म्हणतो तो. तुम्ही ते काय करताय असं म्हणते नुपूर. मल्हार सर तुम्ही माझा पाठलाग करताय का असं म्हणते नुपूर. हे बघा मला ना खूप टेन्शन आलंय हा, त्यामुळे प्लीज माझ्या मागे मागे येऊ नका असं म्हणते ती. आणि अन्वय आता जेलमध्ये असताना मी अजिबात वेळ वाया घालवू शकत नाही असं म्हणते ती. त्याचा कर्ज फेडण्यासाठी मला माझा टिफिन सर्व्हिस सेंटर चालू करावंच लागणार आहे आणि लवकरात लवकर, कारण आता तो एकच ऑप्शन आहे माझ्याकडे, त्यामुळे मला जागा तर शोधावीच लागणार आहे ना. मला जाऊ द्या प्लीज असं म्हणते ती. तू आता रात्री शोधणार आहेस का जागा असं म्हणतो तो. मी बघेन ना काय करायचं आहे ते, कुठेतरी शोधेन, तुम्ही माझ्या मागे येऊ नका प्लीज, जाऊ मी जा इथून असं म्हणते ती. नुपूर जा ना जा ना असं म्हणत असते ती. एक एक मिनिट असं म्हणतो मल्हार आणि परत येतो तिच्या पाठीमागून. तर आता सर असं म्हणते नुपूर चिडून. हे बघ तुला कुठे जायचंय तिथे जा, मी सोडतो तुला, आता इथे ऑटो पण नाही मिळणार तुला असं म्हणतो तो. मी पायी जाईन.
पण काहीतरी मला करावं लागेल ना मल्हार सर, तुम्ही प्लीज मला करू दे ना, मला काय करायचंय ते तुम्ही असं म्हणते ती. थांब ना नुपूर, तुला कसा समजावू, तुला आता रात्री असं एकटीने इथे चालणं सुद्धा खूप रिस्की असं म्हणतो तो. तेवढ्यातच तिथे पोलीस येतो आणि म्हणतो काय रे काय चाललंय इथे असं म्हणतो तो पोलीस. ताई हा त्रास येतो का तुम्हाला असं म्हणतो इन्स्पेक्टर. तर आता ते इन्स्पेक्टरला नुपूर म्हणते हो हा माणूस त्रास देतोय मला असं म्हणते नुपूर मल्हारकडे हात करून. तर आता मल्हार एकदमच घाबरतो हे काय म्हणून. अहो मी ह्यांना मनापासून नाही नाही म्हणते तरी माझ्या मागे मागे करतायत असं माणूस असं म्हणते नुपूर. काय रे असं म्हणतो इन्स्पेक्टर. एक एक मिनिट असं म्हणतो मल्हार. नुपूर तू आता एवढी टेन्शन मध्ये होतीस आणि आता चेष्टा सुचते तुला असं म्हणतो तो. चेष्टा का करेन मी असं म्हणते नुपूर. हा खरंच माझ्या मागे मागे करतोय असं म्हणते ती. कार्य रस्त्याने चालणाऱ्या मुलींची शेड काढतोस असं म्हणतो इन्स्पेक्टर. चल टाकू का तुला आत, देव चौकीत असं म्हणतो तो. तुला हेच हवंय ना नुपूर, चला मला घेऊन चला असं म्हणतो नुपूर. चला येतो. तर आता घेऊन जातात ते मल्हारला तो इन्स्पेक्टर. ती आहे ना माझ्या लग्नाची बायको असं म्हणतो मल्हार. काय बोलतो असं म्हणतो तो इन्स्पेक्टर. आमच्यात जरा भांडण झालं होतं म्हणून ती रुसली माझ्यावर असं म्हणतो मल्हार. मला बघायचं असेल ना तिचं माझ्यावर किती प्रेम आहे तर तुम्ही फक्त मी सांगतो तेवढंच करा असं म्हणतो तो. तर आता कानामध्ये सांगतो त्या इन्स्पेक्टरचा काय काय बघा प्रेक्षक हो मल्हार. तर आता हसतो तो इन्स्पेक्टर. काय रे लय बोलतो तू, चल तुला दाखवतो होता असं म्हणून तो घेऊन जात असतो इन्स्पेक्टरला. असं सोडणार नाही असं म्हणतो तो. लई झाली तुझी नौटंकी. तेच सर असं म्हणते नुपूर. चार चौका तुला चांगले फटके देतो असं म्हणतो तो. तर दादा दादा असं म्हणते नुपूर. मारू नको त्यांना, मारायचं नाही असं म्हणते नुपूर. छेडतो ना तुम्हाला तो असं म्हणतो इन्स्पेक्टर. छेडतायत ते पण तुम्ही त्यांना दम द्या ना, समज द्या त्यांना, आपण हे नको मारू नका त्यांना असं म्हणते नुपूर. आणि त्याचा जो छडा असतो तो खाली करते आता त्या इन्स्पेक्टरचा. तर आहो ताई नवरा बायको म्हटल्यावरती भांडण तर होणारच ना असं म्हणतो इन्स्पेक्टर. अहो संसार म्हटलं की भांडायला भांडावं लागतंच की, त्याच्याशिवाय संसाराची गंमत आहे का असं म्हणतो आता तो इन्स्पेक्टर. आणि तुमचं जे काय भांडण असेल ना गुमान घरामध्ये बसून एकमेकांची प्रेमाने बोलून सगळं काय ते मिटवून टाका असं म्हणतो तो. चला येतो मी. आणि असं बाहेर रस्त्याने फिरू नका रात्री अपरात्री असं म्हणतो इन्स्पेक्टर. हो असं म्हणतो मल्हार. आला तुमचं प्रेम बघून मला माझ्या बायकोची आठवण झाली, आता तिला फोन करावा लागेल मला असं म्हणतो इन्स्पेक्टर. ब्युटी बाई सकाळपासून एक फोन केला नाही, चला येतो मी असं म्हणून निघून जातो तो इन्स्पेक्टर. तर मल्हार आणि नुपूर इथेच थांबलेले असतात आणि एकमेकांसमोर थांबलेले असतात. तर ते दोघे एकमेकांना बघत सुद्धा असतात. तर आता मल्हार खूप हसत असतो. नुपूर असं म्हणतो मल्हार. अगं एवढा विचार नको करूस तू, मी सांगितलं ना ही स्टेज प्रत्येक बिझनेसमध्ये येतेच अगं असं म्हणतो तो. मल्हार सर मला ना लवकरात लवकर टिफिन सर्व्हिस चालू करून पैसे साठवावे लागणार आहेत, म्हणजे दादाला जेलमधून सोडवता येईल आणि ते पैसे मलाच कमवावे लागणार आहेत सर असं म्हणते नुपूर. मी काय केलं पाहिजे मला काही कळतच नाहीये असं म्हणते ती. कुठून सुरू करू, काय करू, माझ्या डोळ्यासमोर ना कशाचंच काहीच सोल्युशन नाहीये आणि जागेपासून सगळ्याचीच सुरुवात करावी लागणार आहे. शेगडी, भांडी, डबे, मला एवढं टेन्शन आलंय ना असं म्हणते ती. मला खरंच खूप टेन्शन आलंय, मला कळत नाही असं म्हणून ती रडायला लागते. काम डाऊन असं म्हणतो मल्हार. बघ मी तुला एकदा विचारतो, तू आपल्या ऑफिसमध्येच का नाही सुरू करत आहेस तुझा सेटअप असं म्हणतो मल्हार. खूप सोपं जाईल ना सगळंच असं म्हणतो तो. नाही मल्हार सर असं म्हणते नुपूर. तर आता तिला आठवतं त्यापेक्षा काय असं म्हणतो मल्हार. त्यापेक्षा मी माहेरून टिफिन सर्व्हिस सुरुवात करते ना असं म्हणते नुपूर. म्हणजे आधी मी डब्याची सर्व्हिस आणि क्लाउड किचन चालवतच होते ना, मग सगळं माझं सामान जुनी भांडी सगळं काही तिथेच आहे असं म्हणते नुपूर. ग्रेट, हार्टिस्ट कॉंग्रॅच्युलेशन, फायनली तुमच्या मल्टीनॅशनल टिफिन सेंटरसाठी जागा मिळाली, कॉंग्रॅच्युलेशन असं म्हणतो तो. तर आता थँक्यू असं म्हणते नुपूर. जाऊया असं म्हणतो तो. हो असं म्हणते नुपूर. चल चल असं म्हणतो तो. तर आता दोघेही बसतात गाडीवरती आणि आता तो घेऊन जातोय तिला तिच्या माहेरी. तर आता बसते ती गाडीवरती टू व्हीलरवरती आणि दोघेही निघून जातात. तर आता सकाळ झालेली दाखवले. तर आता मल्हार आणि नुपूर दोघे झोपलेले असतात. तर आता जाग येते नुपूरला. तर आता ती उठून बसते. मल्हार मात्र झोपलेलाच असतो. तर आता ती बघते मल्हारकडे, तर तो झोपलेलाच असतो. तर आता ती कपाट उघडते आणि टॉवेल बाहेर काढते. तर आता ती परत मल्हारकडे बघत असते. तर आता ती चालत येते आणि आता ती पडदे सगळे ओपन करते. तर आता मल्हारच्या डोळ्यावरती सूर्याची किरणं येतात. नको ग डोळ्यावर किरणं पडतायत असं म्हणतो तो. सकाळी सकाळी घ्यावं उन्हाचा किरण, छान वाटतं असं म्हणते ती. सकाळ आता कुठे, रात्र झाली माझी असं म्हणतो मल्हार. काय असं म्हणते नुपूर. हो असं म्हणतो मल्हार. रात्रभर झोपलोच नाही मी असं म्हणतो मल्हार. उगाच काहीतरी कारण असतात तुमची असं म्हणते नुपूर. अगं खरंच असं म्हणतो मल्हार. तू स्वप्नात आली होतीस माझ्या असं म्हणतो मल्हार आणि कचाकचा भांडत होतीस माझ्याशी. कशी लागणार आहे झोप मला असं म्हणतो तो. सकाळी सकाळी मला नावं ठेवून झालं, उठा आता असं म्हणते ती. बरं झोपायचं असेल तर त्या बाजूला झोपा, माझ्या अंथरुणावर झोपा, तिथे येऊन येणार नाही असं म्हणते ती. तुझ्या अंथरुणावर असं म्हणतो मल्हार. ओके असं म्हणून जातो आणि तो झोपायला जातो नुपूरच्या इथे. तिथे झोपतो मल्हार. यांच्या नादी लागले ना तर माझीच काही कामं होणार नाही तसं म्हणते नुपूर. तर आता टावेल घेऊन आज जाते ती आंघोळ करण्यासाठी, साडी असं म्हणते ती. तर आता इथे मुद्दा मल्हार जवळ जाऊन झोपलेला असतो कपाटाच्या, कारण आता नुपूर येणार असते ना साडी घेण्यासाठी त्यामुळे. तर आता ती उघडायला जाते कपाट, तर आता मुद्दाम बंद करत असतो ते कपाट मल्हार. तर आता मल्हार सर असं म्हणते नुपूर. सर कपाटाला असं पाय कोण झोपतं, पाय काढतो तुमचा असं म्हणते नुपूर. मल्हार सर असं म्हणते ती आणि मारत असते त्याला टॉवेलनी. मुद्दाम ड्रामा करताय ना झोपायचा, ठीक आहे असं म्हणते ती. तर आता नुपूर आतमध्ये जाते. तर आता मल्हार उठून बघतो काय करते नुपूर म्हणून. तर आता तो झोपतो परत. मिसेस खानविलकर, मी कपाटाला पाय लावल्यामुळे आता तुम्हाला नॅचरली उशीर होणार आहे.
तुम्हाला घाई होणार, चिडचिड होणार आणि मग मी तुम्हाला लिफ्ट देणार असं म्हणतो मल्हार. मल्हार का मस्त ऍक्टिंग करतेस तू झोपायची असं म्हणतो तो. कमाल असं म्हणतो तो. तर तेवढ्यातच नुपूर येते बकेट घेऊन, त्याच्यामध्ये पाणी असतं बघा प्रेक्षक हो. तर आता ती बकेट घेऊन आलेली असते आणि आता ती म्हणते झोपा काढायचा आहे ना असं म्हणून ती पाणी ओतून टाकते मल्हारवरती. तर आता मल्हार उठतोने बसतो. नुपूर असं म्हणतो मल्हार काय करतेस काय तू असं म्हणतो तो. झोपायची ऍक्टिंग ना खूप वाईट करता तुम्ही असं म्हणते नुपूर. मला एवढा उशीर होतोय तुम्हाला कळत नाही हा. इतकी घाई काय करते मी आणि मुद्दाम कपाटाला पाय लावून बसलाय तुम्ही. मला साडी घ्यायची आहे ना असं म्हणते ती आणि ओरडते जोरात. उठा आताच्या आता असं म्हणते ती. उठा आणि वा बाजूला असं म्हणते ती. हो हो उठतो असं म्हणतो आता मल्हार आणि आता तो उठतो आणि बाजूला होतो. तर आता नुपूर जातीने कपाट उघडते. सतत टाइमपास चालू असतो असं म्हणते ती. तेवढ्यातच मल्हार पळून जातो आतमध्ये आणि तो हसत हसत पळत जातो. खूप फनी आहे खरंच प्रेक्षक हो. आणि आता मल्हार सर करत असते नुपूर. मल्हार सर मला आंघोळीला जायचंय बघा असं करू नका असं म्हणते ती. मल्हार सर मला उशीर होतोय मला घाई प्लीज असं म्हणते ती. तू मला भिजवलंस मला पहिला आंघोळ करावी लागणार असं म्हणतो मल्हार. कारण आता मल्हार भिजलेला असतो ना त्यामुळे तो म्हणतो की मला पहिला आंघोळ करायला दे. मला उशीर होतोय मला घाई आहे असं म्हणते ती. तर आता मल्हार म्हणतो नाही भिजवलंस मी आधी आंघोळ करणार. भिजवलं म्हणजे तुम्ही कपाटाला पाय लावून बसला होता. का नाही भिजवणार तुम्हाला असं म्हणते ती. नुपूर चिटिंग आहे असं म्हणतो तो. चिटिंग वगैरे काय नाही तुम्ही भाव बाजूला असं म्हणते ती. तडी इथे काय करतेस तू असं म्हणतो मल्हार आणि आतमध्ये निघून जातो. तर आता मल्हार सर प्लीज मला घाई आहे असं म्हणून ओरडत थांबते बाहेर नुपूर. मल्हार मात्र आतमध्ये जाऊन आंघोळ करत असतो. उशीर होणार आहे आता असं म्हणते आता नुपूर. तर आता इथे डायनिंग टेबलवर बसलेले असतात तायडे आणि रेवती मावशी. काकू ऐक ना असं म्हणते तायडे. आपण करूया ना नुपूरला मदत असं म्हणते तायडे. मावशीला तू दे ना तिला परमिशन आपल्या किचन मधून काम करायची असं म्हणते ती. नाही असं म्हणते मावशी. यावेळी मी तुझंही ऐकणार नाहीये तायडे असं म्हणते मावशी. कारण मला हे मान्यच नाही असं म्हणतात मावशी. नुपूर ला खरंच गरज आहे आणि तू समजून घेण्याचा प्रयत्न कर ना. मल्हारची बाजू सुद्धा समजून घे ना. आणि आपण जर नुपूरला मदत नाही केली ना तर मल्हार परत दुखावेल असं म्हणते ती. तायडे तू त्याचं टेन्शन नको घेऊस असं म्हणते मावशी. मी माझ्या पद्धतीने समजावेल त्याला असं म्हणते ती. पण माझा निर्णय झालाय असं म्हणतात मावशी. आता त्यात काही बदल होणार नाही म्हणजे नाही असं म्हणतात. तेवढ्यातच मल्हार आणि नुपूर येतात. गुड मॉर्निंग असं म्हणतो मल्हार. गुड मॉर्निंग असं म्हणते तायडे. काय रे इतक्या लवकर कसं काय आलास तू. ऑफिसला नाही तायडे मी आज नुपूरच्या माहेरी चाललोय असं म्हणतो तो. मी तेच सांगते तुम्हाला काय गरज नाही माझ्यासोबत यायची. मी जाईल माझी असं म्हणते ती. पण मला यायचं ना तुझ्यासोबत. हे बघ इथे किचन सेटअप करणार आहेस तू तुझी खूप धावपळ होणार आहे असं म्हणतो तो. आणि मी तुला मदत नाही करणार तर मग कोण करणार असं म्हणतो तो. मग तुम्हाला तुमच्या मदतीची गरज नाही आहे असं म्हणते ती. पण मला करायची मदत असं म्हणतो तो. मागितल्याशिवाय केलेली मदत नाही त्याला त्रास देणं म्हणतात असं म्हणते ती. नुपूर तुला काय म्हणायचं ते म्हण पण मी तुझ्यासोबत येणार आहे. दॅट्स फायनल असं म्हणतो तो. मल्हार तिला नको आहे ना तुझी मदत असं म्हणतात मावशी. मग का तिच्या मागे मागे करतोयस असं म्हणतात मावशी. जाऊ दे तिला एकटीला जायचंय तर असं म्हणतात मावशी. तर आता तायडेला मात्र आनंद झालेला असतो. आजचा भाग इथे संपतो. तर बघूया तर रिकॅपमध्ये काय येते. तर आता इथे रिकॅपमध्ये असं दाखवलंय तर कुठली तरी पूजा होत असते आणि हवन मांडलेला असतो. तर नुपूरचं स्वयंपाकघर असं लिहिलेली एक प्लेट सुद्धा असते. तर आता ते गिफ्ट म्हणून दिलेलं असतं मल्हारने नुपूरला. तर नुपूर खूप इमोशनल झालेली असते आणि पूजा चालूच असते. श्री गणेशाय नमः वगैरे म्हणून पूजेला सुरुवात होते. नुपूरजी हे घ्या असं म्हणून आता तो काय काय देतो. तो भटजी यजमानाच्या कराला कर लावून मम्मा म्हणा असं म्हणतात भटजी. गुरुजी हा बिझनेस नुपूरचा आहे. कष्ट जिद्द तिचीच असणार आहे. मी फक्त निमित्त मात्र असं म्हणतो मल्हार. त्यामुळे मम्मा मी म्हणणार आहे असं म्हणतो तो. तर आता मल्हार हात लावतो तिच्या हाताला आणि मम्मा मम्मा म्हणतो आणि आता नारळ फोडून टाकते नुपूर. तर आता तुझ्यात कितीही जोर असला तरी तुला अपयशच मिळणार आहे असं म्हणते आता तायडे नुपूरला बघून. कारण आता नुपूरने एका झटक्यात नारळ फोडलेला असतो ना म्हणून. तर बघा प्रेक्षक खूप इंटरेस्टिंग होता आजचा एपिसोड आणि आजचा रिकॅप सुद्धा इथेच संपतो. तर प्रेक्षक अजून एक्सक्लुसिव्ह पिक्स बघायचे असतील तर आमचा हा व्हिडिओ बघतच राहा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.